गाईज कसे आहात तुम्ही? आज आहे डे 1 आणि लक्ष्मीपूजनचा ब्लॉग. सो बघूया की मी काय काय चाळे आणि काय की मजा मस्ती केली आहे. हॅपी दिवाळी. आणि आज आहे पहिली आंघोळ. सो आंघोळला म्हणजे ऑलमोस्ट मी लेट झाली आहे, बट मी तुम्हाला दाखवते की आता मी ते कार्ट फोडणार आहे. ते आय गेस लेफ्ट का राईट थंबने फोडायचं असतं, बट माझे आई बाबा आज ऑफिसला गेले आहेत. सो मी बॅक कॅमने तुम्हाला दाखवते की मी कसं फोडते. आता आहे उठणाची बारी आणि बाहेरून खूप सारे आवाज वगैरे येत आहेत, बट मी उठणाला पाण्यात मिक्स केलं आहे. म्हणजे आई मला म्हणत होती की उठणाला दुधात मिक्स कर. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही दुधात मिक्स करतात की पाण्यात मिक्स करतात. मी तरी आता पाण्यातच केलं बिकॉज मला माहिती नव्हतं, म्हणजे मी शुअर नव्हती. सो कारण मी आत्तापर्यंत आता तरी पाण्यातच गेले. आई दुधात का बोलली आज मला फॉर अ चेंज, आय डोंट नो. आणि तुम्ही कशी दिवाळी सेलिब्रेट करतात सांगा. सकाळी आज तुमचा काय प्लॅन आहे? कारण की मला असं वाटतं मोस्ट ऑफ लोकांना आज ऑफिस आहे. सो या सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि मी तर लगेच 4 वर्षांनी घरच्यांसोबत दिवाळी सेलिब्रेट करणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. हां, तर मी काय म्हणत होती, आई ऑफिसला आहे, आई बाबा ऑफिसला आहेत, बट मला काहीतरी असं म्हणजे स्पेंड अ डे विथ मी करायचं. सो लेट्स स्पेंड अ डे, म्हणजे तुम्ही माझ्यासोबत माझा दिवस स्पेंड करा आणि बघूया की कसं काय जातो आहे. ओके, सो मी मस्त रेडी वगैरे झाली. आता आज असं थोडंसं मिनिमल लुक करायचा विचार केला. फक्त ग्लॉस लावला आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे फाउंडेशन लावलं आहे, बट मी आज टिंट नाही लावलं आहे आणि बाकी काय नाही. बाकी एकदम बेसिकच आहे, फक्त फाउंडेशन अँड लिप ग्लॉस. कसं वाटतं माझा लुक सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मला असं वाटतं की जेव्हा पण म्हणजे मला माझ्या हायपर पिगमेंटेशनचं खूप हे होतं की अशी अनइवन स्किन टोन दिसते, बट मेकअप केल्यावरती थोडंसं कॉन्फिडंट फील होतं आणि तसं नाही झालं पाहिजे. आय नो दॅट. सो मी आता स्किन डॉक्टरकडे पण जाणार आहे बिकॉज ऑफ माय अनइवन स्किन टोन. एनिवेज, मी आता तुम्हाला काहीतरी सांगते. मी हे ऑर्डर केलं आहे अमेझॉनवर आणि हे किती सुंदर दिसत आहे, तुम्ही बघा लाईक सो प्रिटी. सो आता आपण करूया ह्याला ऑर्गनाईज. इथे पाठी हा तुम्हाला पसारा दिसतोय, मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमने. हा सगळा पसारा दिसतोय तुम्हाला, हा आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे. आणि कसं होणार आहे म्हणजे आणि कसं हे सगळं होणार आहे ते देवालाच माहिती. ओके, सो तुम्ही पसारा बघितला असेल आणि आता लेट्स ऑर्गनाईज एव्हरीथिंग इन दिस. एकतर हा व्हाईट आहे आणि ना मी युजली जेव्हा पण मेकअप प्रोडक्ट म्हणजे माझी बॅग मला दाखवते. बॅग ना ही मेकअप पावची पर्पल कलरची होती आणि ती पर्पल राहिली नाही आहे. सो मी इतकी हुशार आहे आणि क्लमझी आहे. सो एनिवेज, जर तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. अमेझॉनवरनं ऑर्डर केलं आहे. ओशन काहीतरी नाव आहे त्या कंपनीचं. जर तुम्ही टाईप केला तर तुम्हाला येईल आणि नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. खूप सुंदर आहे आणि एकदम मस्त तुमचं गोष्टी राहणार आहेत. सो दिवाळीच्या अगोदर करतात हे सगळी कामं आणि मी दिवाळीमध्ये हे करते आहे. सो स्मार्ट. ठीक आहे, चला आता मी करते, कारण की इथं ठेवायला काही जागा नाही आहे ट्रायपॉडची. सो मी पटकन हे सगळं आवरते आणि तुम्हाला भेटते. तोरण लावत आहेत आणि आज दुसरा दिवस आहे, पहिला दिवस नाही लावलं बाबांची. हां, आज लक्ष्मीपूजन आहे. सो आज लक्ष्मीपूजन स्पेशल तोरण. आणि ही म्हणजे मी तुम्हाला रात्री दाखवेन. ही सगळी लाईटिंग मी केली आहे आणि बाबांची लाईटिंग आहे ना तिकडे होती, ती फुसकी निघाली आहे, ती चालतच नाही. सो मी आज लक्ष्मीपूजन आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे आता किती वाजल्यात मला मी असं बघते, काही घातलं नाही. आणि ओके, सो आता थोडंसं दुपार झाली, 11 वाजल्यात आणि मी आत्ता पण अशी अवतारात आहे कारण की मी एडिट करत होती आजचा व्हिडिओ जो आज जाणार आहे लाईव्ह. सो तेच खूप सारे स्ट्रगल्स आहेत, बट आय लव्ह इट. आय लव्ह एडिटिंग, आय लव्ह रेकॉर्डिंग. आणि मला रेकॉर्ड करता येत नाही माझ्या भावामुळे तो आहे म्हणून. एनिवेज, आता बाबा तोरण लावत होते. मी विचार केला की ठीक आहे, तो नाही आहे आसपास तर करते रेकॉर्ड. काल जास्त व्लॉग नाही केला तर मी विचार केला ठीक आहे आज मी जितकं मला जमेल तितकं व्लॉग करेन. बाय द वे, मी हे अमेझॉनमधनं ड्रेसर ऑर्डर केलं आहे, ऑर्गनाईज केलं आहे. सो इकडे स्किन केअर आहे, पुढे पाठी परफ्युम्स आहे, सेकंड आहे मेकअपचं आणि थर्ड आहे असं रँडम गोष्टी लाईक मेकअप स्पॉन्ज. हे तर मला मेकअप स्पॉन्ज ह्याच्याबरोबर मिळालं, का मिळालं माहिती नाही.
आणि इथे सगळं रॅन्डम गोष्टी आहेत, लाईक जे लेफ्ट ओव्हर सामान आहे ते. आय नो की म्हणजे ह्याच्यात सगळं बसणार नाही, बट हे थोडंसं असं ऑल ओव्हर द प्लेस होतं, त्याच्यापेक्षा तरी हे असं थोडंसं बेटर वाटतं आहे. लाईक आधीचं मी दाखवेन तुम्हाला. सो या, हे पण मला आवरायचं आहे, बट मी विचार केला जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जे मी नेहमी यूज करते मी फक्त तेच ह्याच्यात ठेवेन. आणि सारखं सारखं ना असं उघडं ठेवून धूळ पडत होती. सो या, त्याटी आणि आय लाईक इट. ओके, सो गाईज मी मस्तपैकी रेडी झाली आणि तुम्हाला दाखवते की एवढा अंधार आहे, त्याच्याने मला काही पण शूट करता नाही आलं. म्हणजे एका क्रिएटरचा नाईटमेअर म्हणतात तसं. मी कॅल्क्युलेट नाही केलं की काय पाहिजे. मी माझी साडी बघा, मी काहीच एक हे पण नाही शूट केलं साडीमध्ये, काहीच नाही, म्हणजे काहीच नाही. उद्या मला नेसावीच लागणार आहे साडी. खूप वाईट वाटतं मला, खूप वाईट वाटतं, बट इट्स ओके. अशा गोष्टी होतच राहतात. मी इतकी रेडी वगैरे सगळं झाली आणि काही व्हिडिओ नाही काढला, बट या, इट्स ओके, लाईफ हॅपन्स. बट कशी वाटली माझी साडी. आणि हा ब्लाऊज मी कोरममधनं घेतला आहे, बामस ब्लाऊज. सो या, खूप गरम होतं, खूप गरम होतं. बट कसं वाटतं आहे माझा लुक सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. खूप म्हणजे खूप रेडी वाटतं आहे मला. आणि ही साडी ना, याचा पदर नीट नाही आहे, बट एनिवेज असा ठेवायचा मला. सो बाबांनी ही रांगोळी, आईने ना अशी बाबांना रील पाठवलेली आणि बाबांनी विचार केला की ठीक आहे काढूया रांगोळी. बट केवढी सुंदर आली, आणि फुलांची रांगोळी आणि इतकी सुंदर. तुम्हाला पण काढायची असेल, आता माहिती आहे की म्हणजे आता फेस्टिवल संपला आहे, बट तुम्ही पण तुमच्या असा फेस्टिवल या फिर तुमच्या स्पेशल ओकेजनला ही रांगोळी काढा. आणि जर काढली तर मला टॅग करायला विसरू नका. आणि आमची नेहमी लक्ष्मीपूजनची पूजा हे पंडितजीच करतात. सो ते आत्ता आलेले आणि मी 4 वर्षांनंतर ही पूजा अटेंड करत होती. ओके, नीट हसा. अरे हसा, मी कशी हसते. अरे मी गेले. ओके, सो मस्त रेडी वगैरे झालेली आणि मी विचार केलेला की ठीक आहे आता मस्त व्हिडिओ वगैरे काढेल, पण तसं पण काही झालं नाही. व्हिडिओ मी काढला नाही, म्हणजे मी काढला बट मला जसा पाहिजे होता तसा व्हिडिओ नव्हता आला. सो आय एम डिसअपॉइंटेड, बट ठीक आहे, दॅट्स ओके. आणि मी आता माझ्या फ्रेंडसाठी थांबले. ते लोक काय करत आहेत माहिती नाही. मी 9 o'clockला निघाली आहे आणि 9:20 झाल्यात, अजून हे लोक आले नाही आहेत. आणि मला असं वाटलं की मी लेट आहे, बट ते लेट आहेत. आणि मी कुर्ती पण पिंकच घातली आहे. मगाशी पण मी पिंक साडी घातलेली आणि आता पिंक कुर्ती घातली आहे. मी ना आज इतकं काही रेकॉर्ड नाही केलं, कारण की एकतर म्हणजे माझ्या भावाला रेकॉर्ड करणं आवडत नाही आणि मला असं उगाच कलेशला इन्व्हाइट करणं म्हणजे उगाच कलेश इन्व्हाइट नाही करायचं माझ्या पदरी. सो त्याच्यामुळे मी नाही केला. बट या, तो नसेल तेव्हा मी नक्की करेन. आणि कसा वाटला तुम्हाला आत्तापर्यंत व्लॉग मला खालती सांगा. आणि मी माझे फ्रेंड्स आले की तुम्हाला पुन्हा भेटते. तर मगाशी मी तुम्हाला बोलली की माझे फ्रेंड्स एवढे 20 मिनटं लावतात, फायनली ते आले आहेत. म्हणजे असं बोलता बोलता फंबल का करते ना, म्हणजे सगळे आले की फंबल करते, आय डोंट नो. सो त्या क्लिपमध्ये मी सांगत होते की रोमांचक त्याची दुःखभरी कहाणी सांगणार आणि मी दुःख करत होती. आणि आय डोंट नो की असं तुमच्यासोबत होतं काय, जेव्हा तुम्ही खूप एक्सायटेड असतात तेव्हा तुम्ही तुमचे वर्ड्स फंबल करतात. आणि मे बी माझं आता असं चाललं आहे, जेव्हा मी बाहेर असते आणि मला कोणासोबत रेकॉर्ड करायचं असतं तेव्हा आय डोंट नो वाय की मी इतकी फंबल का करते, आय डोंट नो. म्हणजे तुम्हाला माहिती असेल ह्याचा रिझन तर मला सांगा. आणि मला हे सुधारायचं आहे. लाईक एम्बॅरेसिंग वाटतं कधी कधी मला, मी एवढी फंबल का करते. आणि हे माझ्या फ्रेंड्ससोबतच नाही, कधी कधी फॅमिलीसोबत पण होतं, बट तेव्हा मी रिटेक करते. बट कधी कधी असं होतं की एका टेकमध्ये बोलायचं तर इफ यू नो वॉट आय मीन. एनिवेज, आता लेट्स गो बॅक टू रोमांस स्टोरी. तो काहीतरी स्टोरी सांगतोय. सो बघा तुम्ही पण टी घ्या आणि पिया. दुःखभरी कहाणी सांगणार आहे. चल स्टार्ट कर. न्यू मेंबर आहे प्रशांत. माझ्या ब्लॉग मध्ये नवीन मेंबर, न्यू कॅरेक्टर. पहिले आता गाडी ठोकली आहे, त्याच्या पुढचं आता बघा. कुठली गाडी पाहिजे तुम्हाला? माझी गाडी कुठली? ही तुझी गाडी. हे थांब मग ती वॅगनर आहे तर माझा हा छान कसं आहे हे काय? हे डिवायडर नाही, सगळे सांग त्यांना काय करणार. डिवायडर. हे डिवायडर आहे. ही सगळं बीप 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 बोलतात, बीप बीप. वॅगनर घेऊ. चांगली आहे गाडी वॅगनर. ही माझी गाडी. ही वॅगनर इथे उभी होती आणि हा हे डिवायडर होता. रस्ता असा एवढाच आहे, 2 लेनचा.
मी असा येतोय ह्यानी इकडे आल्यानंतर सिग्नल देऊ का इकडे जायचं, आणि मी इकडे आल्यानंतर म्हणजे जिथे गेल्यानंतर टर्न मार. मग असा ठोकून माझी गाडी परत थोडी मी म्हणजे पुढे घेतली. म्हटलं आता थांबूया, हा थांबेल, हा नाही थांबला, हा गाडी असाच टर्न स्टेअरिंग हा असाच असं पूर्ण घासत गाडी म्हणजे मोठा डिवायडर उतरून काय गाडी म्हणजे बट तू पैसे नाही घेतलेस. आणि अगदी म्हातारा होता, काय बोलायचं. गेल्यानंतर हा असा निघाला, अरे बेटा मेरा भी नया गाडी. आम्ही भेटलो होतो 9:30ला का 10ला. त्याच्यानंतर आम्ही एवढा 2 तास जेवलो, टाइमपास केला आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही रोमांच्या घराच्या खाली फटाके फोडायला. तर तुला कळलं काय ह्याला डोकं आहे, कारण की शिवानीला डोकं आहे बाई, लागल्यानंतर शिवानीला डोकं आहे म्हणून बाबा काय तुला भेटला. चला 1 2 ओके, सो आम्ही मस्त 9:30ला भेटलो, 2:30ला घरी आलो. एवढे फटाके वाजवत होतो ना, म्हणजे रोमांच्याकडे पण थोडे फटाके होते आणि यशने पण आणलेले. तर मला वाटलं की झेप्टोवरती फटाके पण मिळतात म्हणून मी गेलीच नाही शॉपमध्ये. आणि माझा पोपट झाला. आणि माझा भाऊ बोलतो की आपण लहान आहोत का फटाके फोड. मी बोलली बाई लहान आहे, मला फोडायचे. तर आणि काय मजा आली यार, काय मजा आली चुंबेश्वरी, मला खूप मजा आली. आणि बस दॅट्स इट. तुम्ही कसा वाटला हा व्लॉग नक्की मला सांगा. बाय द वे, मी हे नेल्स कुठून गेले हे सांगितलंच नाही. हे मी 10 लिटिल फिंगर्स कडनं केल्यात. मला आत्ताच एक कमेंट आली आणि विचार केला की ओ शिट, मी सांगितलंच नाही. तर मी तिचा हँडल म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. आणि ती खूप म्हणजे आत्ता किती झालं, 2 वीक्स तरी झालेत आणि आत्ता पण तसेच्या तसे आहेत. फक्त एक आहे की जेव्हा पण म्हणजे मी तुम्हाला एक टिप देईन, जेव्हा पण तुम्ही कोणतेही नेल्स करता तेव्हा असं करा की ते म्हणजे आपण इंडियन फूड खातो आणि कधी कधी आपण हाताने खातो. तो माझ्या नेलची हालत अशी झालेली आहे, म्हणजे ते येल्लो टर्न आउट होतात. आणि हा म्हणजे ह्या हाताने आपण खात नाही. सो हा हात एकदम परफेक्ट आहे, बट हा हात फुल लाईक असं वाटेल की ह्याला मी गोल्डन कलर केला आणि ह्याला मी काही कलरच नाही केलाय. एनिवेज, आणि मला असं वियर्ड ठिकाणी पिंपल आलेला आणि मी तो हाताने फोडला आणि त्याचा मार्क असा राहिलाय. हा एनिवेज, आणि दॅट वॉज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आता कोणता हार्ट सांगू, सगळे हार्ट झालेले आहेत. ओके, तुम्ही तो गोल्डन स्पार्कलवाला असा आहे ना, नाही तो असा हे वाला इमोजी ना, कोणताही गोल्डन स्पार्कलवाला किंवा काही तो इमोजी टाका, स्पार्कल या फिर असा फटाकेवाला काही टाका, किंवा येल्लो हार्ट टाका. जर तुम्हाला स्पार्कलवाला इमोजी नाही मिळाला तर तुम्ही येल्लो हार्ट टाका आणि सांगा की कसा वाटला व्हिडिओ. आणि जर तुम्हाला काही सजेशन असेल, आणि मला काल लास्ट व्हिडिओमध्ये एक पर्सन बोलला की तू खूप रिपीट करतेस जे तू बोलतेस ते, आणि आय हॅव नोटेड दिस. सो ह्यापुढे मी नाही करणार तसं, आणि मी ट्राय करेन अजून चांगला ब्लॉग करायचा. सो मला असेच सपोर्ट करत राहा. आणि थँक्यू सो मच फॉर 1000 सबस्क्रायबर्स. मी उद्या कम्युनिटी टॅबवरती गिव्ह अवेचे विनर्स अनाऊन्स करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट अँड सी यू गाईज व्हेरी सून. बाय बाय.